नमस्कार मंडळी. तर मी वैशाली. तर माझा सगळ्या लोकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही नीट आणि JEE याचे पेपर तुमचे असे कसे फुटतात हे मला अजूनही कळलेलं नाही आहे. जेव्हा की या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात हुशार लोकं बसवल्या जातात, पण हे सगळे हुशार लोकं बसल्यानंतरसुद्धा हा असा कसा नीटचा पेपर दरवर्षी फुटतो. ह्या प्रशासनामध्ये काहीतरी घोळ आहे आणि या घोळामुळे जे साधारण घरचे जे मुलं आहेत, जे वर्षभर मेहनत करतात, त्यांना किती त्रास सहन करावा लागतो हे फक्त त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांनाच कळते. व आईवडील आपला थोडा पैसा जमा करून नीटचे आणि JEEच्या कोर्ससाठी ते मायबाप जे पैसे भरतात, त्या पैशाचं काहीही राहिलेलं नाही आता. कारण की आता जे शिक्षण प्रणाली झाली आहे तीसुद्धा फक्त पैशाचीच झालेली आहे. कारण की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येक शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त खाऊ सरकार बसलेलं आहे. मग अशा वेळेस गरीब पोरांनी काय करायचं? तुम्ही पहिलीची शिक्षण प्रणाली का आणत नाही इथे? कारण प्रत्येक पोरांना शिक्षणाचा अधिकार आहे. अरे तुम्हाला JEE करायचं असेल तरी तुम्हाला 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये फी द्यावं लागते. तुम्हाला नीट करायची असेल तरी तुम्हाला 2 लाख रुपये फी द्यावं लागते. ज्या आईवडिलांकडे पैसा नाही आहे त्या आईवडिलांनी काय करायचं? बरं, इथून तिथून जमा करून केलेला जो पैसा आहे तो त्या नीटमध्ये JEEमध्ये भरल्यानंतरसुद्धा आणि असे जर वेळेवर तुमचे जर पेपर फुटत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी कुठे जावं? मग तुम्ही आधीची शिक्षण प्रणाली इथे का आणत नाही? आधीची शिक्षण प्रणाली जर तुम्ही इथे आणली तर जसे ज्या 12वीमध्ये ज्या मुलांना चांगले पर्सेंट मिळाले तो इंजिनिअरिंगला जाईल, ज्या मुलाला चांगले पर्सेंट मिळाले तो डॉक्टरकडे जाईल. कशाला तुम्ही JEE आणि नीटचे हे लावता इथे? काहीही गरज नाही आहे असे फालतूचे क्लासेस लावायची. का जिथे जर तुम्हाला पेपर फुटत असेल, ज्या विद्यार्थ्यांना त्याचा काही लाभ होत नसेल, जे विद्यार्थी या JEE आणि नीटच्या पेपरमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे मरत असेल, आपली आत्महत्या करत असेल, तर अशा शिक्षण प्रणालीचा काहीही उपयोग नाही. माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला कमेंट्स करून सांगावे की हे कितपत योग्य आहे आणि कितपत चुकीचं आहे.